नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSCच्या माध्यमातून जी टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे, त्याच्याकरता जे सेंटर दिलेलं आहे त्या सेंटरवर कसं पोहोचायचं या मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रम आहे आणि राहायचं कुठं हा सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रम सुरू आहे। ठीक आहे मित्रांनो, देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही मुंबईला पोहोचत असाल, CSTला तुमची गाडी जाते, ठीक आहे। तर तिथून सेंटरपर्यंत पोहोचायचं कसे आणि कुठे राहायचे हे सगळे इन्फॉर्मेशन जे आहे मी त्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, फार कमी खर्चामध्ये तुम्हाला मुंबईला इथे राहता येणार आहे। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। टंकलेखन चाचणी परीक्षा आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, बरेच जण विचारत आहेत की ION डिजिटल पवेला कसे जायचे, ठीक आहे। ते खास करून स्किल सदस्य, बरोबर आहे। तर एक्झाम जे आहे तुमच्या मराठी आणि इंग्लिश टायपिंगवाल्याच्या सुरू झालेल्या आहे, ठीक आहे। तर तुम्ही कोणत्याही शहरातून मुंबईला येत असाल तर ठाणे किंवा दादर येथून लोकल ट्रेनने कांजूर मार्ग या स्टेशनला उतरावे आणि उतरल्यावर बेस्ट पश्चिम तेथे सर्व रिक्षा शास्त्रीनगर येथील आपल्या परीक्षा सेंटरला सोडवण्यासाठी थांबलेले असतात। साधारणतः 50 रुपये ते घेतात, ठीक आहे, पर सीट, बरोबर आहे। तर मित्रांनो, कांजूर मार्गाला जाण्यासाठी तुम्हाला स्लो जे आहे ती लोकल पकडावी लागणार आहे। फास्ट लोकल तुम्हाला कांजूर मार्गाला उतरणार नाही, ठीक आहे। स्लो लोकल पकडा, कुणाला विचारून घ्या तिथं स्लो लोकल कोणती आहे। स्लो लोकलवर जो आहे ते पकडून तुम्हाला ठाणे किंवा दादरवरून तुम्ही ते लोकल पकडू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला कांजूर मार्ग या रेल्वे स्टेशनला तिथे उतरायचं आहे। तिथून तुम्हाला रिक्षावाले तिथं राहणार आहे आणि रिक्षावाले ते साधारणतः 50 ते 60 रुपये चार्ज करणार, ठीक आहे, बरोबर आहे। तर ठाणे किंवा दादरवरून तुम्हाला ही लोकल मिळेल, ठीक आहे। हे क्लिअर झालं। आता तिथे जायचं, आता तिथं राहायची व्यवस्था कशी असणार आहे त्याच्याबरोबर डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। कसल्याही प्रकारचे मित्रांनो याच्यामध्ये धोकाधडी किंवा काही कसल्याही प्रकारचं नाही आहे। तुम्ही व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्र लोकसेवा आयोग माझ्या स्वतःच्या भावाचं हे हॉल तिकीट आहे आणि याची जी व्यवस्था मी केलेली आहे, मी स्वतः त्याच्याबरोबर जाणार आहे राहण्याकरता। तर त्याची राहण्याची व्यवस्था आणि जे बुकिंग आहे तुम्ही बुकिंग तर केलंच असाल। मित्रांनो, माझं सांगणं एवढंच आहे की वेळेवर तुम्ही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करू नका। जे पावसाचे दिवस सुरू असल्यामुळे जे आहे तुम्हाला जर तुमचा पेपर समजा आता माझ्या भावाचा पेपर जो आहे तो 10 तारखेला आहे, त्याच्यामुळे मी 8 तारखेचंच रिझर्वेशन केलेलं आहे, 8 तारखेच्या सायंकाळच्या गाडीचं। त्याच्यानंतर 9 तारखेला तिथे आरामात पोहोचायचं, तिथून हॉटेलमध्ये जायचं, हॉटेलमध्ये राहायचं, आपलं सेंटर वगैरे बघून घ्यायचं। नंतर काय तुम्हाला घुमा फिरायचं असेल तर तुम्ही नंतर 1 दिवस एक्स्ट्रा राहून तिथे घुमू शकता, ठीक आहे। हे क्लिअर झालं मित्रांनो। परंतु वेळेवर जाऊ नका। जसा तुमचा 10चा पेपर असेल तर 9च्या रात्रीची गाडी पकडून तुम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण की जी कंपनी पेपर घेत आहे ती अर्धा मिनिट जरी लेट झालं तरी तुम्हाला प्रवेश केंद्राच्या आत प्रवेश देत नाही, ठीक आहे। त्याच्यामुळे जे भविष्य आहे त्या भविष्याची खेळवाड करू नका आणि जे आहे ते एका दिवसाच्या अगोदर जाऊन सेंटरवर राहा, ठीक आहे। सेंटरवर राहा म्हणजे सेंटरच्या आसपास राहा आणि वेळेच्या आधी सेंटरवर पोहोचण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। तर बघा, माझ्या स्वतःच्या भावाचं हॉल तिकीट आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये मी ते ब्लर करून ठेवलेलं आहे इन्फॉर्मेशन। त्याच्यामध्ये परीक्षेचं ठिकाण सर्वांना एकच राहणार आहे, ठीक आहे। ION डिजिटल झोन IDZ पवई, ठीक आहे। अरुण IT पार्क, मोरारजी नगर नियर हॉटेल रामदा पवई मुंबई 4008, ठीक आहे। आणि हे जी वेळ आहे बुधवार दिनांक 10 जुलै 2024, ठीक आहे। आणि सकाळी 9:30 वाजताची जे आहे रिपोर्टिंग टाईम आहे आणि परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशाची वेळ जी राहणार आहे ते 11 वाजताची राहणार आहे। परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी सकाळी 11:30 ते 12:30। विषय आहे इंग्रजी टंकलेखनाचा। विषयाचा संकेतांक इथं दिलेला नाही आणि परीक्षेचे स्वरूप कौशल्य चाचणी, ठीक आहे। तर हे क्लिअर आहे। आता सकाळी 9:30 वाजताचा रिपोर्टिंग टाईम त्यांनी दिलेला आहे, ठीक आहे। परीक्षा कक्षेत शेवटच्या प्रवेशाची वेळ म्हणजे 11:30 11पर्यंत तुम्हाला प्रवेश दिला जाईल। 11च्या नंतर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही, ठीक आहे। 11 वाजून 1 मिनिट जरी झाला तरी तुमचा प्रवेश जो आहे तो नाकारण्यात येईल, ठीक आहे। त्याच्यामुळे सकाळी 9:30 वाजता जो रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे तर तुम्ही 9:30 वाजता पोहोचण्याचा प्रयत्न तिथे करा, ठीक आहे। बाकी महत्त्वाच्या सूचना तुमच्या हॉल तिकीटवर तुम्हाला वाचायला मिळणार आहे, त्या काही मी इथे तुम्हाला वाचून दाखवणार नाही। तर बघा पुढचं, आता याच्यामध्ये आता आपल्याला राहायचं कुठं आहे मित्रांनो कमी खर्चामध्ये, कारण की मुंबई म्हटलं तर सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो राहण्याचा आहे। तर राहायचं कमी खर्चामध्ये कुठं हे मी तुम्हाला याच्यात सांगत आहे। फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला 24 घंट्याकरिता तिथे स्टे करता येतो। सकाळी 12 वाजतापासून ते दुपारी 12 वाजतापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ते चेकआउट असतं, ठीक आहे। तर त्याला बघूया ते कोणतं हॉस्टेल आहे, याच्यामध्ये माझ्या कसल्याही म्हणजे असं
विद्यार्थ्यांना चिवत्या बनवण्याचा किंवा मूर्ख बनवण्याचा उद्देश नाही मित्रांनो. मी स्वतः बुकिंग केलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. त्याला सगळे रूम हॉटेल म्हणजे त्याच्या रूम कशा राहणार आहे, फुल AC हॉटेल आहे, लॉकरची व्यवस्था आहे, सगळं मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. फक्त 300 रुपयामध्ये तुमची राहण्याची व्यवस्था होणार आहे. ठीक आहे. तर चला बघू मित्रांनो. रेस्ट इन हॉस्टेल डॉर्मिटरी असं त्या हॉस्टेलचं नाव आहे. म्हणजे हॉटेल नाही, ते हॉस्टेल आहे एक प्रकारचं, परंतु AC हॉस्टेल आहे. आणि मस्त सुविधा याच्यामध्ये तुम्हाला दिलेली जाईल. या ॲड्रेससुद्धा त्यांनी दिलेला आहे की गाला नंबर 18 आदर्श मार्केट, 2nd फ्लोअर, 90 फीट रोड, सेक्शना मुंबई, 4007 ठीक आहे. वरती तुम्हाला मोबाईल नंबर दिसणार आहे आणि जी मी बुकिंग केली आहे ते बुकिंगची तारीख तुम्हाला दाखवतो. मी 25/6/2024 तारखेला जे आहे ते बुकिंग केलेले आहे ऑनलाईन पद्धतीने. आता बिल नंबर जो माझा आहे तुम्हाला 14 दिसत असेल. याच्यामध्ये माझे नाव मी ब्लर करून ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही दिवस बघू शकता. इन टायमिंग जो आहे तो म्हणजे इन जे तारीख राहणार आहे 9/7/2024ची मी बुकिंग केलेली आहे. ठीक आहे. 9/7/2024ला मी तिथे जाणार आहे आणि 10/7/2024ला परीक्षा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एका कॅन्डिडेटचे जे आहे ते 300 रुपये घेतले जाणार आहे आणि 300 गुणिले 2 म्हणजे 600 रुपये अमाऊंट आहे. ठीक आहे. एका दिवसाची एका कॅन्डिडेटचे 300 रुपये. ठीक आहे. याच्यामध्ये पेड फॉर दिलेलं आहे तुम्हाला बुकिंग. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो टोटल 600 रुपये 2 कॅन्डिडेटचे होता आणि याच्यामध्ये मी जे पेड अमाऊंट दिलेलं आहे त्यांना एका कॅन्डिडेटचे 100 रुपये असं पण 2 कॅन्डिडेटचे 200 रुपये दिलेले आहे. म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग करता तुम्हाला 100 रुपये पे करावे असतात. एवढी फार मोठी अमाऊंट नाही की तुमच्याबरोबर धोकाधडी होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. आणि कसल्या प्रकारची याच्यामध्ये धोकाधडी नाही मित्रांनो. एक व्हॉट्सअप नंबर आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला जे आहे ते बारकोड वगैरे मिळतात. अगोदर तुम्ही फोन करून कन्फर्म करू शकता. कन्फर्म फोन केल्यानंतर तुम्हाला विचारतात की किती दिवसासाठी तुम्हाला स्टे करायचा आहे. तुम्हाला तारीख सांगायची आहे, तुमचे नाव सांगायचे, त्याच्यानंतर तुम्हाला एक बारकोड दिलं जाईल. त्या बारकोडवर तुम्हाला पर कॅन्डिडेट 100 रुपये सेंड करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला असं बिल जनरेट करून मिळतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल 600 रुपये होतात. मी एका दिवसाची बुकिंग केली आहे तर टोटल 600 रुपये दोघा जणांचे होतात. त्याच्यामध्ये मी 200 रुपये ॲडव्हान्स दिलेला आहे. ठीक आहे. आता माझे जे बॅलन्स आहे ते 400 रुपये आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं इथे क्लिअर दिलेलं आहे मित्रांनो. आता बघूया ते हॉस्टेलच्या रूम वगैरे कशा आहे त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट कशा साधतात. ठीक आहे. ते बघू शकता मित्रांनो रेस्ट इन हॉस्टेल डॉर्मिटरी तुम्हाला दिसत असेल वरती. आणि ही त्यांनी जे त्यांची फॅसिलिटी मला पाठवलेली होती. कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते सगळे PDF तुम्हाला देऊ शकतात. ठीक आहे. रेस्ट इन हॉस्टेल डॉर्मिटरी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डिअर कस्टमर विशेष फ्रॉम रेस्ट इन हॉस्टेल डॉर्मिटरी थँक्यू फॉर मेकिंग अन इन्क्वायरी ऑन जस्ट डायल यू कॅन रीच अस ऑन तो मोबाईल नंबर त्यांनी दिला 8734933528. ठीक आहे. तर मित्रांनो जस्ट डायलवर सुद्धा तुम्हाला हे हॉस्टेल बघायला मिळू शकते. तुम्ही तिथे जाऊन याच्या फोटोज वगैरे बघू शकता किंवा याच्यातसुद्धा त्यांनी PDF आपल्याला पाठवलेले आहे. ठीक आहे. याच्यात नंतर दिला आहे मित्रांनो व्हॉट्सअप केलेला होता मी अगोदर कॉल केला नंतर त्यांनी मला हे मेसेज पाठवलेला होता. तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला सुद्धा हे मेसेज पाठवण्यात येईल. ठीक आहे. वेलकम टू रेस्ट इन हॉस्टेल याच्यामध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला रेस्ट इन डॉर्मिटरी इज ओनली 3 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स फ्रॉम साकीनाका मेट्रो स्टेशन. सो ट्रॅव्हलिंग इज व्हेरी इझी टू रोम अराउंड मुंबई. ठीक आहे. साकीनाक्यावरून हे हॉटेल जे आहे हॉस्टेल जे आहे ते जवळ आहे असं त्यांनी सांगितलेलं. फक्त 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हे हॉस्टेल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अवेलेबिलिटी काय राहणार आहे तुम्हाला 300 रुपयामध्ये काय काय सुविधा दिल्या जाणार आहे. तर हॉस्पिटॅलिटी क्लीन म्हणजे क्लीननेस तुम्हाला दिली जाणार आहे. व्हेरी कोल्ड ACची व्यवस्था राहणार आहे. व्हेरी स्पीड वायफायसुद्धा तुम्हाला फ्री राहणार आहे. ड्रिंकिंग वॉटर हॉट वॉटर फॉर बाथ म्हणजे नांगोळी करता गरम पाणीसुद्धा तुम्हाला 300 रुपयाच्या अंदर मिळणार आहे. ठीक आहे. रूम सर्व्हिसेस राहणार आहे. तुम्हाला काही लागले तर त्याचा वेगळा चार्ज लागेल. ठीक आहे. फूड सर्व्हिसेस चार्जेबल राहणार आहे. याच्यानंतर लॉन्ड्री सर्व्हिसेस चार्जेबल राहणार आहे आणि सेफ्टी लॉकर विथ की हे फ्री राहणार आहे. म्हणजे तुम्हाला जी लॉकरची व्यवस्था असणार ते फ्रीमध्ये असणार आहे. ठीक आहे. युअर सेफ्टीवर ऑर सिक्युरिटी शेअर बाय म्हणजे 24x7 घंटे तुम्हाला CCTV सिक्युरिटी याच्यामध्ये दिली जाणार आहे. ठीक आहे. मॅप लोकेशनसुद्धा यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक PDF पाठवले त्यांच्या ज्या रूम म्हणजे एक प्रकारचे त्यांनी कॅबिनेट बनवलं आहे. कॅबिनमध्ये त्यांनी कशा प्रकारच्या बेडची वगैरे व्यवस्था केली आहे सर्व तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. 300 रुपयामध्ये तुम्हाला रूम स्पेशल दिली जाणार नाही मित्रांनो. एक लॉकर दिले जाणार आणि एक बेड दिला जाणार आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो हे जे फोटो आहे हे लॉकर आहे तिथचे. इथे लॉकर बघू शकता तुम्ही. चाबी आणि लॉकर याच्यामध्ये दिले आहे. सेपरेट लॉकर एका बेड करता एक लॉकर तुम्हाला दिले जाणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर याचं बाथरूम बघा बाथरूम आणि वॉशरूम जे राहणार आहे. याच्यानंतर हे रिसेप्शन काउंटर आहे मित्रांनो. याच्यानंतर ज्या रूम आहे तुम्हाला हे थोडं बघायला जे आहे ते ट्रॅव्हल्स प्रकारे बघायला दिसू शकते. जसे ट्रॅव्हल्समध्ये व्यवस्था राहते स्लीपरवाल्या तशा प्रकारची व्यवस्था आहे. पण चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे कमी पैशामध्ये. ठीक आहे.
तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही क्लीन आणि नीट आणि क्लीन दिसत आहे, बाथरूम टॉयलेट वगैरे, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्ही इथं रेस्ट इन हॉस्टेल डॉर्मेटरीचा जो बोर्ड आहे तो सुद्धा बघू शकता। हा तुमचा बेड राहणार आहे, हा बेड, एक ब्लँकेट आणि एक तकिया असं तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे। ते टॉवेल वगैरे सगळं दिलं जाणार आहे, तुम्हाला चार्जिंग बोर्ड आहे आणि एक फॅनसुद्धा लावून दिलेला आलेला आहे, ठीक आहे। अशा प्रकारचं एक बेड 300 रुपयात तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारचं आहे मित्रांनो, आणि फार कमी पैशामध्ये राहण्याची चांगली उत्तम व्यवस्था आहे। तर बघू शकता सगळे पडदे वगैरे लागलेले आहे याच्यामध्ये। तर अशा प्रकारचे एक PDF ते तुम्हाला पाठवत असतात, ठीक आहे। याच्यानंतर मित्रांनो हे बघितलं तुम्ही, जर डायलवरती सुद्धा तुम्हाला गुगलवरती सुद्धा हे हॉस्टेल मिळून जाईल, ठीक आहे। याच्यानंतर त्यांनी मित्रांनो 74/7 CCTV सर्वेलन्स अँड 74/7 AC सेफ्टी लॉकर्स ऑल्सो प्रोव्हाइडेड, लगेज लॉकर अँड मोबाईल लॉकर विल बी ॲट युअर बेड अँड स्लीपर लॉकर विल बी ॲट द स्लीपर रॅक। म्हणजे तुमच्या बेडच्या खाली जे तुम्हाला मोबाईल लॉकर वगैरे त्यांनी पर्सनल सामान ठेवण्याकरता दिलेलं आहे, ठीक आहे। डेली चार्जेस तुम्ही बघू शकता, डेली चार्जेस जे राहणार 300 रुपये, आणि तुम्हाला जर एका महिन्याकरता तिथे स्टे करायचा आहे तर एका महिन्याकरता 8000 रुपये चार्जेस आहे, म्हणजे 1000 रुपये तुमचे वाचणार आहे, ठीक आहे। याच्यानंतर मित्रांनो ते एक असं बारकोड आपल्याला तनू मलिक यांच्या नावानं पाठवत असतात। तनू मलिक यांच्या नावाने बारकोड पाठवल्यानंतर याच्यावरती तुम्हाला पर कॅन्डिडेट 100 रुपये हिशोबाने जे आहे ते पेमेंट करायचं असतं। त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं AC आहे की नॉन AC आहे, तर त्यांनी सांगितलं 24/7 AC जे आहे ते हॉस्टेल आहे, ठीक आहे। नंतर मी ओके म्हटलं, 200 रुपयाचं जे आहे ते पेमेंट मी माझ्या ID वरून त्यांना केलं, ठीक आहे। याच्यानंतर ID वरून पेमेंट केल्यानंतर पेमेंट डनचा मेसेज दिला। त्याच्यानंतर त्यांनी मला जो तुम्हाला मी दाखवलेलं होतं ते बिल माझ्याकडे पाठवलं, ठीक आहे, जनरेट करून। तर अशा प्रकारच्या कमी खर्चामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था मित्रांनो 300 रुपयात आहे, ठीक आहे। तरी ज्यांच्या कोणाचा मित्रांचा पेपर असेल ते या माध्यमातून जे आहे ते बुकिंग करू शकता, ठीक आहे। बाकी काही अपडेट माहिती आली तर मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नक्की चॅनलच्या माध्यमातून केले जाईल। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।